मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, हा व्ह्यू पाहताय। पाठीमागं तुम्हाला पाठीमागं असं रेल्वे पटरीची लाईन दिसते, ट्रॅक दिसतोय। तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याच आपल्या जे मित्र आहेत त्यांच्या कमेंट येत होत्या की सर आपल्याला रेल्वेचा एक व्हिडिओ टाका। तर मित्रांनो, मी सध्या आहे आमच्या हिवरशिंगा गावामध्ये, जे रेल्वेचा कॅम्प आहे त्या ठिकाणी। तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्गाचा हा व्हिडिओ आहे। तर अत्यंत म्हणजे भारी हा व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे बीडवासी आहेत जे बाहेर राहतात त्यांना हा व्हिडिओ पाहायला भेटेल। तर चला मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती। तर मित्रांनो, पाठीमागं तुम्ही पाहताय तर इकडं हा जो रेल्वेचा ट्रॅक चाललेला आहे हा जातोय बीडकडे, आणि इकडच्या साईडचा जो आहे तर हा जातोय अहमदनगरकडे। तर मित्रांनो, सध्या आपल्या हिवरशिंगा गावामध्ये जो कॅम्प आहे रेल्वेचा, हिवरशिंगा आणि नवगण राजुरीच्या मध्ये हा कॅम्प आहे, कृषी कॉलेजच्या थोडा अलीकडे। तर मित्रांनो, जे रेल्वेचं काम आहे सध्या इथं स्टॉप झालेलं आहे। जे रेल्वे तुम्हाला पटरी दिसते हातरलेली, तर हे इथपर्यंतच आहे। बऱ्याच मित्रांच्या कमेंट असतात की सर नवगण राजुरीचं रेल्वे जे म्हणजे आपलं स्टेशन आहे ते दाखवा, किंवा रेल्वेचं काय काम चालू ते दाखवा। तर मित्रांनो, जसं आपला पहिला भराव होता तसाच भराव रेल्वेचा नवगण राजुरीपासून या कॅम्पसवर जशाला तसा आहे, त्यावर कुठलंही कामकाज केलेलं नाही। आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागं तुम्हाला दिसतंय ना, तर हे जे रेल्वे पटरीचं काम आहे तर यावर पूर्णपणे पटरी हातरून त्या साईडला खडीचा भराव हे संपूर्ण काम झालेलं आहे। आणि जे आपल्या जे दिवंगत लोकनेते आहेत गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि सौ केसर काकू श्रीसागर, तर यांचं स्वप्न होतं की बीडला रेल्वे यावी। तर ती जी रेल्वे आहे ती लवकरच स्वप्न साकार होतं बीडवासियांचं। आणि जे बीडकर आहेत त्यांना या रेल्वेमध्ये बसण्याचा हा आनंद, मला वाटतं आता हे 24 एंडिंग होत आलं, उद्या म्हणजे 31 आहे। तर मित्रांनो, तर ही जी रेल्वे आहे तर 2024मध्ये फायनली ही आपली रेल्वे येणार आहे। आणि तुम्ही पाठीमागं पाहितलं की आपलं अहमदनगरपासून आष्टीपर्यंत जी ट्रेन आहे ती चालू झालेली आहे। आणि तिथून पुढं विगनवाडी हे गाव आहे, तिथपर्यंत सध्या रेल्वेचं पूर्णपणे काम झालेलं आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून ब्रिजचं पण काम बघितलं, आणि तिथून जे ट्रायल आहे तर या वर्षामध्ये मला वाटतं बहुतेक जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ते ट्रायलचं काम होणार आहे विगनवाडी बसवर। आणि तिथून पुढं जे काम आहे तर ते पुढच्या म्हणजे या 2000 येणाऱ्या वर्षामध्ये 2024 या वर्षामध्ये संपूर्ण काम बीडपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे। फक्त बीडपर्यंत होईल हे काम, म्हणजे बीडपर्यंत पूर्ण काम नगरपासून पूर्णपणे झालेलं आहे। आणि परळीकडे जे काम आहे तर परळीकडचं काम जे आहे तर तिकडं पण अशीच परिस्थिती आहे की पूर्ण जे काम आहे ना, म्हणजे जे भराव केलेला आहे ते भरावचं काम झालेलं आहे। जे ब्रिज आहे ते ब्रिजचे कामं चालू आहेत, आणि कुठंतरी आपले पटरीचं साहित्य येऊन पडलेलं आहे। पण तिकडचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल, तिकडं कुठंही काम झालेलं नाही। तर बऱ्याच लोकांचं म्हणजे व्हिडिओ येतात की रेल्वे ह्या 2023 एंडिंगला म्हणजे पूर्ण होणार आहे। तर एंडिंग झालेलं आहे, पूर्ण काय रेल्वे झालेलं नाही। पण जे काम आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत असतात। आता रेल्वेचं जर काम असंच जर जलद गतीने राहिलं तर 2024मध्ये फायनली हे काम होऊ शकतं। पण हे काम जर कुठं जर मंदावलं तर हे काम होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्या मित्रांनो। तर तुम्हाला हे जे बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्गाचा जो सगळ्यात म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो, किंवा इतरही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एक छोटेखानी तुमच्यासाठी हा व्हिडिओ, कारण बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या की आपला रेल्वेचं काय मिळेल, रेल्वेचं काम झालंय का नाही, कुठपर्यंत आलंय। कारण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ हे कंटिन्यू टाकत होतो, पण काही कारणास्तव आपली व्हिडिओ बंद होते। तर मित्रांनो, स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आणि आता आपण काय करणार आहेत, बीडच्या पलीकडे म्हणजे जे वडवणी शिरसाळा तेलगाव समजा परळी पस्तूरचा जो रूट आहे तो म्हणजे काय कामाची परिस्थिती आहे, काम कसं झालंय, प्रत्यक्षात आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखविलेलं नाही। ते काम तुम्हाला येत्या नवीन वर्षामध्ये ते काम काय आहे ते बघायला भेटेल। आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात की विगनवाडीचं पण रेल्वे स्टेशन दाखवा। तर मित्रांनो, विगनवाडी अंबळनेर आष्टी आपण हे सर्व ते पण रूट पाहणार आहोत नवीन वर्षामध्ये नवीन व्हिडिओ सोबत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर मित्रांनो, हा जो आपला परळी वैजनाथ बीड अहमदनगर रेल्वे मार्ग आहे, आणि तुम्ही पाहताय पाठीमागं ही जी पटरी आहे ना, तर ही पटरी आहे आपली राहेमावपासून हिवरशिंगा गावापर्यंत बनलेला हा पूर्ण रेल्वेचा ट्रॅक आहे।
तर मित्रांनो, बरेच जण हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतात की ह्याच्यावर आता रेल्वे धावणार आहे. तर ही जी रेल्वे आहे ना, ह्याच्यावर धावणार वगैरे काही नाही. तर हा फक्त सामान आणण्यासाठी बनवलेला ट्रॅक आहे. म्हणजे हा गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका की आता रेल्वेची पटरी हातरली आणि लवकरच रेल्वे चालू होणार आहे. तर असं काही होणार नाही. फक्त ह्याच्यावर जे ओरिजिनल रेल्वे रूळ असतात त्याची जवळपास लांबी असते 200 मीटरच्या पुढे. आणि हे जे साईज बघा तुम्ही, 20 ते 22 फुटाची साईज आहे. हे जुनं असतंय, हे सगळं साहित्य बघता ना तुम्ही, हे सगळं असं जुनं साहित्य तुम्हाला दिसतंय. हे जुनं साहित्य पूर्ण असं गंजलेलं आहे आणि ह्याच्यावर फक्त जे रेल्वेचं साहित्य आहे ते जुनं आणण्यासाठी असतं. ह्याच्यावर लोकल जे ट्रेन असतात किंवा जे डबे असतात साधे साधे, त्याच्यावर आपली जी ओरिजिनल पटरी त्याच्यावर येणार, साईडला पडणार आणि पूर्ण झाल्याच्या नंतर ही पटरी उकडून म्हणजे अशी उकडून काढणार आहे आणि त्याच्यावर ती ओरिजिनल पटरी टाकणार आणि तिथून पुढं ती ट्रायल होणार. तर हा तुम्ही गैरसमज काढा की ह्याच्यावर पटरी आता लगेच ट्रेन येईन आणि आपण ट्रेनमध्ये बसतो आणि कुठेतरी फिरायला जातो. तर असं काही होणार नाही. येत्या 2024 मध्ये ही पूर्ण रेल्वे तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला मित्रांनो, अजून आपण पाठीमागं पाहूया. इकडं जे दिसतंय तुम्हाला, तर हा संपूर्ण भाग हा कॅम्पच आहे. इकडं तुम्ही जर बघितलं तर हा नवगण राजुरीला जाणारा रस्ता आहे आणि इकडे कॅम्प आहे की इथून सगळं रेल्वेचं जे ब्रिजचे काम आहे, जे रेडीमेड जे साहित्य असतं तिथं कॅम्पवर बनवलं जातं. तर चला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि नवीन वर्षाच्या येणाऱ्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला मित्रांनो, भेटूया. नमस्कार.